नमस्कार अनघाताई, ऋताताई. आपल्या आराधना समूहाच्या वतीने श्रीमती आशाताई पांडे यांचे मनापासून स्वागत करते. ताईंची साहित्याच्या क्षेत्रातील झेप फार मोठी आहे. लेखन साहित्याचा विचार केला तर सर्जनशीलता, नाविन्य, नवनिर्मिती आणि विषयाची सखोलता दिसून येते. आशाताईंची व आपली ओळख या अगोदर 20 फेब्रुवारी 2024 संत कबीर एक जीवन दृष्टी व 23 जुलैला संत कबीरांचे गुरुविषयी विचार यावेळी झालेलीच आहे. आपण परत यावे या विनंतीला मान देऊन ताई दासबोधातील शिकवण या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. अधिक वेळ न घालवता ताईंना विनंती करते, आपण सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांची माफी मागते की मला लवकर जॉईन होता नाही आलं, पण समर्थांची इच्छा होती आणि माझी इच्छा होती की हा संवाद साधावा, म्हणून मी या उशिरा का होईना पण या ग्रुपवर जॉईन झाले. सर्वप्रथम ऋता देशमुख खापर्डे हिचं कौतुक करते की ती अतिशय सुंदर संकल्पना आपल्यासमोर मांडते आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करते. त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जवळजवळ 10 दिवस समर्थांच्या संबंधात अनेक नवीन नवीन विचार ऐकलेले आहेत आणि ते सगळे विचार तुमच्या मनात घोळत आहेत असं मला वाटतं. तेव्हा त्या सगळ्या विचारांना गृहीत धरून मी थोडंसं जरा नवीन पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. फार काही माझाही त्या विषयावर, कारण समर्थांचं इतकं अफाट आहे साहित्य आणि त्यांचे विचार की त्यांचा थोडक्यात वर्णन करणं किंवा सांगणं हे जरा अशक्यच आहे. तरी पण मी प्रयत्न करते. सर्वप्रथम आपण समर्थांना वंदन करूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. तेव्हा सद्गुरूंना वंदन करते आणि त्यांच्या ठिकाणी शुकासारिखे म्हणजे शुकमुनीचं वैराग्य. शुकमुनी हे व्यासपुत्र आणि व्यास म्हणजे वैराग्य. त्यानंतर वशिष्ठांचं योग वासिष्ठ आपल्याला माहिती आहे, तेव्हा ती योग मूर्ती म्हणजे ती योग शक्ती पण समर्थांच्या ठिकाणी होती. आणि तिसरं कवी वाल्मिकीची जी प्रतिभा होती दैवी, ती दैवी प्रतिभा सुद्धा समर्थांना लाभलेली होती. असे हे तिन्ही गुणांनी युक्त रामभक्त समर्थ आज आपल्याला मी थोडक्यात वर्णन करून सांगते. समर्थांना ज्या रूपात आपण पाहिलाय त्या रूपात ते का आले, त्यांनी सद्गुरुपद का स्वीकारलं आणि समाजासाठी त्यांना हे सगळी तळमळीने का करावंसं वाटलं याचा मी विचार करते. जेव्हा समर्थांचं आयुष्य आपण वाचतो, चरित्र वाचतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या काळी यवनांचं राज्य होतं आणि आपला धर्म आक्रंदत होता. शौर्य आणि धैर्य जवळजवळ नाहीसेच झाले होते आणि सगळी प्रजा किंवा रय्यत किंवा सामान्य जन हे अतिशय हतबल, दीन दुबळे आणि लाचार झालेले होते. त्यांना अत्याचाराला तोंड देता येत नव्हतं, शत्रूशी लढता येत नव्हतं, कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करता येत नव्हता. अशा ह्या हतबल, निष्प्रभ, दीनहीन लोकांना पाहून समर्थांचं मन कळवळलं आणि म्हणून त्यांनी विचार केला की नाही, या लोकांना पुन्हा उभं करून आपल्याला या शत्रूशी लढायचं आहे. तेव्हा त्यांना 3 कामं करायची होती. लोकांची मनोधारणा, मनोभूमिका, शारीरिक शक्ती आणि बौद्धिक क्षमता हे सगळं वाढवायचं होतं आणि तो जो बलाढ्य शत्रू आपल्या देशात बसलेला होता त्याला नामोहरम करून देशातून बाहेर काढायचं होतं. हे 3 मोठे कार्य करण्यासाठी समर्थांनी आत्मचिंतन केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ते लहानपणापासून एकांतात जाऊन बसायचे आणि गहन चिंतन करायचे
चिंता करीतो विश्वाची हा त्यांचा लहानपणापासूनचा स्वभाव होता. त्याच्यामुळे त्या चिंतनातून त्यांना एक मार्ग सापडला, ज्याला सामर्थ्य योग असं मी नाव दिलेलं आहे. आणि या सामर्थ्य योगामध्ये काय काय होतं ते मी आज सांगते. की हा सामर्थ्य योग कशासाठी, तर व्यक्तीला समर्थ बनवण्यासाठी. समर्थ राम भक्त होते आणि त्यांचा राम हा शक्ती केंद्र होता. आपल्याला आणखीन 2 राम भक्त माहिती आहे. संत तुलसीदास, तेही रामाचे अनन्य भक्त होते. माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यम जाने नैव जाने न जाने, अशी अनन्य भक्ती तुलसीदासांची होती. पण तुलसीदासांचा राम हा उद्धारक होता. तुलसीची रामभक्ती दास्य भक्ती होती. त्यानंतर होते कबीर. कबीरांनी तर रामाला आत्मा राम म्हणजे आत्म्यात असलेला राम तो शोधून काढा आणि स्वतःला रामरूप बनवा हे आवाहन केलं होतं. तेव्हा त्यांचा राम हा संशोधन म्हणा किंवा प्रचिती, तुलसीची दास्य भक्ती, कबीरांची प्रचिती आणि समर्थांची होती ती शक्ती. त्यांनी रामाला शक्तिरूप मानलं होतं. तसंही राम या शब्दामध्ये र, अ आणि म हे 3 वर्ण आहेत. र हे सूर्यबीज आहे, अ हे अग्निबीज आहे आणि म हे चंद्रबीज आहे. तेव्हा या 3 शक्तींची आराधना करण्यासाठी समर्थांनी रामभक्ती स्वीकारली. पण भक्ती म्हणजे त्यांनी कर्मकांड स्वीकारलं नाही. त्यांना लोकांना सशक्त बनवायचं होतं आणि म्हणून त्यांनी आवाहन केलं. त्यांनी नवीन जीवन दृष्टी दिली. त्या जीवन दृष्टीमध्ये 3 गोष्टी होत्या: शरीर, मन आणि बुद्धी. या तिन्हीला पुन्हा निर्माण करायचं, पुनर्जन्म दिल्यासारखं त्यांना नवीनीकरण करायचं. आता शरीराबद्दल त्यांनी काय सांगितलं, तर बाकीचे संत काय म्हणतात की शरीर नश्वर आहे, तेव्हा त्याच्या मोहात पडू नका. पण समर्थांनी सांगितलं की नाही, शरीरच महत्वाचं आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तेव्हा देहोपासना, समर्थांनी उपासनेचा मार्ग स्वीकारला आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासनेतून शिकवण दिली. तेव्हा त्यांचा उपासना मार्ग म्हणजे त्यांची शिकवण आहे. तर पहिली होती देहोपासना. कारण देह जर बलवान नसेल, बलदंड नसेल आणि त्याच्यात जर शक्तीच नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा सगळं कार्य करण्यासाठी दैहिक शक्ती, शारीरिक शक्ती, क्षमता आवश्यक आहे. ज्याचं शरीर निरोगी, निकोप आणि निरामय असतं त्याच्या ठिकाणी चैतन्य असतं, त्याच्या ठिकाणी उत्साह असतो, तो कार्यक्षम असतो आणि तो कर्म करू शकतो. तेव्हा समर्थांना कर्मयोगी घडवायचे होते, कार्यकर्ते घडवायचे होते. म्हणून त्यांनी शरीराला महत्व दिलं आणि त्यांनी सांगितलं की नरदेह हा सर्वश्रेष्ठ आहे, तेव्हा त्याची उपासना करा. आता उपासना करा म्हणजे काय करा, त्याच्यासाठी तुम्ही नित्य नियमाने व्यायाम करा. उपासना करा म्हणजे आपल्या देहाची काळजी घ्या. ते निरोगी कसं राहील त्यासाठी संयमित आणि शिस्तबद्ध जीवन जगा. हे समर्थांनी शिकवलं. कारण ते पहाटे 4 वाजता उठून सूर्य नमस्कार घालायचे आपल्याला माहिती आहे. तेव्हा शरीर निरोगी बनवण्यासाठी व्यायाम ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यानंतर साधना करा म्हणजे शरीराला बळकट करण्यासाठी सगळ्या अवयवांना बळकट करणं आवश्यक आहे. तेव्हा प्रत्येक अवयवाला बळकटी देण्यासाठी वेगवेगळ्या साधना, प्राणायाम आहे, त्याच्यानंतर वेगळे योग आहेत. हे सगळे योग समर्थांनी आपल्या शिष्यांना शिकवली. त्याच्यासाठी त्यांनी हनुमान मंदिरं उभारली, मठ उभारले, गड उभारले आणि या 3 शक्ती केंद्रांमध्ये या 3 म्हणून अवयवांची निर्मिती केली. शरीरासाठी व्यायामशाळा, त्यानंतर बौद्धिकसाठी मठ आणि ज्ञानासाठी हनुमान मंदिरांमध्ये असे ते 3 शक्ती केंद्र त्यांनी उभारले
आणि तिन्ही ठिकाणी त्यांनी शिष्यांना नित्य नियमाने शिकवण दिली. ग्रंथरूप शिक्षण नव्हतं किंवा कुठल्याही तऱ्हेचं व्याख्यानरूप शिक्षण नव्हतं. हे जे शिक्षण होते प्रात्यक्षिक होतं. प्रत्यक्ष एकत्र करायचं आणि त्यांना संस्कार द्यायचे. हे संस्कार देऊन समर्थांनी एक सशक्त पिढी घडवली. तर असा हा शारीरिक जो योग होता, देहोपासना, या देहोपासनेमध्ये बलोपासना पण समाविष्ट होती, की जेव्हा आपण बलवान असू तेव्हाच आपण शत्रूला नामोहरम करू शकू, ही समर्थांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी असे शक्ती केंद्र निर्माण केले. त्यानंतर त्यांनी मठांची स्थापना केली आणि मठामध्ये मठाधिपती नेमले. त्या मठाधिपतींना त्यांनी स्वतः पिढी कशी घडवायची याचं शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणातून मठपतींना त्यांनी वेगळ्या पद्धतीने लोकांना कसं घडवायचं, लोकांमध्ये जागृती, निर्मिती, शक्ती, धृती हे सगळं निर्माण झालं पाहिजे, यासाठी वेगवेगळे मार्ग त्यांनी सांगितले. आणि म्हणून त्यांचं ज्ञान हे जे आहे ते दासबोधामध्ये संकलित आहे. दासबोध हा सुद्धा प्रबोधन करणारा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये समास दिलेले आहेत आणि 20 दशकांमध्ये विभागलेला हा ग्रंथ आपल्याला वेगवेगळे ज्ञान देतो. तर पहिल्याच दशकामध्ये नरदेहोपासना हा समास आलेला आहे आणि या नरदेहाची उपासना केली तरच, समर्थांनी काय म्हटलंय पहा, की सगळे ज्ञानी, मुनी, योगी, ऋषी, तपस्वी हे सगळे कोण होते? नरदेहीच होते. या नरदेहींनीच आपल्याला सर्वश्रेष्ठ ज्ञान, सर्वश्रेष्ठ मार्ग दिलेला आहे. म्हणून नरदेहाची अवहेलना करू नका, त्याचं महत्व जाणा आणि त्याची उपासना करून, म्हणजे त्याची नीट निगा राखून, त्याचं संवर्धन करून स्वतःला सशक्त आणि समर्थ बनवा. समर्थांना समर्थच घडवायचे होते, म्हणून त्यांनी देहोपासना, बलोपासना सांगितली. त्यानंतर त्यांनी पुढची ज्ञानोपासना सांगितली. आता हे ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे मंत्र किंवा तंत्र नाही. ज्ञान म्हणजे आपल्या मनात किंवा विचारांना जी एक क्षमता पाहिजे, आपल्या भोवतीचं वातावरण आकलन करण्याची, समजून घेण्याची जी शक्ती आहे, ती शक्ती जागृत करणे, त्याला त्यांनी ज्ञान म्हटलं. की आपल्याला वर्तमानाचं, आपल्या जीवनाचं, आपलं स्वतःचं ज्ञान झालं पाहिजे. आत्मज्ञान जागृत झालं पाहिजे. मी कोण आहे, मला काय करायचंय, माझ्या भोवतीचं वातावरण कसं आहे, हे सगळं समजून घेण्याची पात्रता म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानासाठी त्यांनी रोज लोकांना शिकवलं की आजूबाजूला बघा. आत्मज्ञान म्हणजे स्वतःला ओळखा की तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय करायला हवंय, अत्याचार तुमच्यावर का होत आहेत, ते दूर कसे करता येतील, याच्यासाठी स्वतः आत्मचिंतन करा आणि याच्यासाठी परमेश्वराची शक्ती तुम्ही स्वतः मनामध्ये साठवून घ्या, परमेश्वराला स्मरण करा. आणि म्हणून समर्थ काय, समर्थांसाठी रामरक्षेतला एक दुवा खूप उपयोगी आहे बघा. भर्जनम भवबीजानाम तर्जनम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. भर्जनम भवबीजानाम म्हणजे भवबीज, भवा संसारिक दुःखांना दूर करण्यासाठी. अर्जनम सुख संपदाम म्हणजे सात्विक सुख मिळवण्यासाठी. तर्जनम यमदूतानाम यमदूतांना पळवून लावण्यासाठी. राम नामाची गर्जना करा. आता गर्जना केव्हा करता येईल? जेव्हा आपल्या आवाजात शक्ती असेल, आपल्या मनात ती उत्कट भावना असेल, तेव्हाच आपण गरजू शकतो. गरजा जय जयकार क्रांतीचा हा केव्हा होऊ शकतो? जेव्हा आपल्या मनात ती भावना निर्माण होईल. तेव्हा समर्थांनी मन जागृत केली की आपल्याला राष्ट्रासाठी काहीतरी करायचं आहे. आपल्या मनाने आपल्याला सशक्त व्हायचंय, मनातले विकार दूर काढायचे आहे. कारण मनामध्ये क्रोध, लोभ, मोह सगळे विकार असतात. तर हे षडरिपू नाहीसे करायचे आणि आपल्या मनाला शुद्ध, पवित्र करायचं.
पवित्र मनामध्ये भगवंताचा वास असतो हे समर्थांनी पटवून दिलं. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना हे सांगितलं की नेहमी तुम्ही ज्ञानोपासना करा, म्हणजे आत्मचिंतन करा, स्वतःच्या मनातले विकार नाहीसे करा, स्वतः आणि परोपकार करण्याची, परमार्थ करण्याची वृत्ती धारण करा. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. तेव्हा परोपकार करा, परोपकारामध्ये स्वतःवरही उपकार होतात हे विसरू नका. हे जे समर्थांचे उपदेश होते ते राष्ट्राला निर्माण करणारे कार्यकर्ते घडवण्यासाठी चालू होते ते. तेव्हा ही ज्ञानोपासना झाल्यावर माणसाला विवेक जागा होतो. विवेकानंद सुद्धा म्हणायचे की माणसाचं मन, मनगट आणि मेंदू हे सशक्त पाहिजे. हे तिन्ही जर सक्रिय असले, सशक्त असले, तर हे आपल्याला आत्मोद्धार आपण स्वतःला घडवू शकतो. आणि हा आत्मोद्धार करण्याची शक्ती समर्थांनी देण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक उपासनेमध्ये त्यांनी माणसाला पुढे नेण्याचा, त्याच्यातले दौर्बल्य नाहीसे करण्याचा, त्याच्यातले विकार काढून टाकण्याचा शुद्ध पवित्र ज्ञान मार्ग आपल्याला शिकवलेला आहे. आणि त्याच्या पुढे ते सांगतात आहे ग्रंथोपासना. आता ग्रंथोपासना म्हणजे काय करायचंय, तर ग्रंथ वाचायचे, पण ते कसे वाचायचे, नुसतं पारायण नाही करायचं, त्याच्यातल्या शब्दन शब्द समजून घ्यायचा आणि त्या शब्दांप्रमाणे आपलं आचरण कसं राहील हे आपण लक्षात घ्यायचंय. कारण सदाचरण हाच धर्म आहे आणि सद्भाव हाच ईश्वर आहे. तुम्ही विचार करा की जेवढे सद्भाव आहे त्या सगळ्यांना आपण देवाचं नाव दिलंय. करुणा देवाला म्हणतोय आपण करुणानिधान, दया देवाला म्हणतोय दयासागर, तेव्हा शांती देवालाच म्हणतो आपण, क्षमा क्षमाशीलता देवाच्याच ठिकाणी आहे. तेव्हा जेवढे सद्भाव आहे ते सगळे देवाच्या रूपात आहे, म्हणजे सद्भाव हाच देव आहे. तेव्हा आपल्या मनामध्ये सद्भाव निर्माण करा, दुर्भाव काढून टाका, म्हणजे तुम्ही देवरूप होता आणि तुम्हाला देव कळतो. ही ग्रंथोपासना आहे. ग्रंथ वाचनाने देव अशा पद्धतीने कळेल. म्हणून त्या ग्रंथोपासनेतला हा मार्ग समर्थांनी आपल्याला दाखवलेला आहे की देव म्हणजे काय, देव म्हणजे सद्भाव. तर त्या ग्रंथांमधून तुम्हाला सद्विवेक, सद्भाव, सद्विचार ग्रहण करायचे आहेत आणि त्याप्रमाणे स्वतःचा पुनर्निर्माण, स्वतःचं मन तुम्हाला घडवायचंय. शेवटी देव आपल्या मनातच आहे. तुकडोजींनी म्हटलेलंच आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. तेव्हा मनात जर देवाचा भाव असेल, देवाप्रती श्रद्धा असेल, विश्वास असेल आणि देवाकडून आपल्याला देवत्व हवं असेल, तर आपल्याला स्वतःला अशा पद्धतीने पुढे जाणं आवश्यक आहे. ग्रंथ म्हणून कबीरांनी म्हटलंय, पोथी पडी पडी जगमुवा, पंडित भयानक होय. नुसत्या पोथ्या वाचून कोणी पंडित होत नाही. म्हणून प्रेमाने जर आपण परमेश्वराचं चिंतन केलं तर ती ग्रंथोपासना होते. तेव्हा धर्मग्रंथ वाचताना परमेश्वर चिंतन आपलं घडलं पाहिजे आणि तो परमेश्वर आपल्या मनात जागला पाहिजे. तो देवभाव आपल्या मनात जागला तर आपले देहभाव सरतात, देहभाव सरतात आणि देव आपल्याला भेटतो. हा देव जर भेटला तर आपण सशक्त होतो, समर्थ होतो. असा प्रत्येक उपासनेतून समर्थांनी आपल्याला देवत्वाकडे नेलाय. कारण देव हा सर्व शक्तिमान आहे आणि त्यांना सर्व शक्तिमान माणसं हवी होती. म्हणून पुढे त्यांनी सांगितलं की ग्रंथोपासना झाली, अक्षरोपासना करा. अक्षराला आपण अक्षर ब्रह्म म्हणतो. या अक्षर ब्रह्म म्हणजे अक्षर सुद्धा देव स्वरूप आहेत. अक्षर कसं काढायचं याचं ज्ञान समर्थांनी दिलं. त्यांनी सांगितलं सरळ अक्षर काढा, म्हणजे तुमचं वागणं, तुमचं मन, तुमचे विचार सरळ होतील. अक्षर प्रमाणबद्ध काढा, म्हणजे आपल्याला प्रमाणबद्धतेचं महत्व कळेल आणि आपण प्रत्येक ठिकाणी प्रमाणबद्ध कार्य, प्रमाणबद्ध विचार, प्रमाणबद्ध व्यवहार करायला शिकू. अक्षरांना वेलांटी द्या,
म्हणजे आच्छादन असू द्या. जसं आपल्या डोक्यावर आशीर्वादाचं आच्छादन आहे, तसं अक्षरांवर आच्छादन असू द्या. अक्षर एका रांगेत आणि सरळ आणि एका उंचीचे काढा. एका उंचीचे म्हणजे समरसता. तेव्हा अक्षरातून हे गुण आपल्याला मिळतात. म्हणून अक्षरोपासना, उपासना म्हणजे काळजीपूर्वक एकाग्रतेने एकचित्ताने करण्याचं कार्य. तेव्हा जे जे आपण करतोय ते एकाग्रतेने एकचित्ताने आणि सद्भावनेने करायचंय. अक्षर वेडं वाकडं असेल तर असं समजा की तुमच्या मनातले विचार वेडे वाकडे आहे. अक्षरावरून व्यक्ती ओळखता येते. गिचिड मिचिड अक्षर काढणारा त्याच्या मनात भावनेचा गुंता आहे हे समजायला आपल्याला वेळ लागत नाही. तेव्हा म्हणून अक्षरांचं महत्व आहे. अक्षर सुंदर मोत्यासारखं काढलं तर समजतं की ही व्यक्ती खरोखर मनाने आणि कार्याने सुंदर आहे. तेव्हा अक्षर हे आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय देणारं एक साधन आहे. म्हणून त्याला जपा, त्याची उपासना करा, त्याच्यात सौंदर्य निर्माण करा. ते सौंदर्य तुमच्या मनात जाईल आणि तुमचं मन सुंदर होईल. हे समर्थांनी आपल्याला शिकवलंय. साध्या साध्या गोष्टी आहेत, पण अतिशय काळजीपूर्वक जर आपण केल्या, उपासना समजून केल्या, धर्मकार्य समजून केल्या, तर त्यांचं महत्व वेगळं होते. यानंतर समर्थांनी शिकवली धर्मोपासना. कोणते कोणते धर्म आहे? व्यक्ती धर्म आहे, समाज धर्म आहे, राष्ट्र धर्म आहे. हे तिन्ही धर्म करण्यासाठी आपल्याला वेगळे वेगळे कर्म करावे लागतात. व्यक्ती धर्म पाळण्यासाठी नित्य नैमित्तिक व्यवहार आहे. तेही आपण धर्माचरणासारखे करावे, म्हणजे दुर्व्यवहार करू नये, सद्व्यवहार करावे. प्रत्येकाशी सद्व्यवहार करताना भान राखावं की कोणी दुखावलं जाणार नाही, कोणाचा अपमान होणार नाही, कोणी व्यथित होणार नाही. आणि या पद्धतीने आपले जर व्यवहार असले संतांसारखे, संतांचे व्यवहार कसे असतात? सगळ्यांना सुखावणारे, सगळ्यांना आधार देणारे, सगळ्यांना आश्वस्त करणारे, तसे आपले व्यवहार असले तर आपण सद्व्यवहारी होतो. आणि म्हणून असे व्यवहार करा हे समर्थांनी आपल्याला शिकवलं. त्यासाठी आपल्याला पुढे जाऊन असं लक्षात येतं की समर्थांनी आणखी आपल्याला काय सांगितलं, की हे सगळे व्यक्ती धर्म झालं. समाज धर्म, आपण समाजाचा घटक आहोत. समाजाचे नियम पहा, राष्ट्र या संकल्पनेत म्हटलेलं आहे की जो निसर्गाचे आणि समाजाचे नियम स्वेच्छेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पालन करतो, अशा व्यक्तींचा समुदाय म्हणजे राष्ट्र. तेव्हा आपण या समाजाचे घटक आहोत. समाजाप्रती आपलं कर्तव्य आहे. आपल्यामुळे समाजाचं नुकसान होणार नाही. आपल्या कार्याने समाजाला काहीतरी मिळेल, समाज पुढे जाईल, समाज निर्माण होईल आणि सामाजिक भान आपलं जागेल, समाजशीलता वाढेल, एकमेकांना जोडून बंधुभाव निर्माण करू. अशी आपली वागणूक जर असली तर समाजामध्ये आपण समाजशीलता निर्माण करतो. ही समाजशीलता म्हणजे एकता, म्हणजेच एकत्वाची एकता ही शक्ती आहे. तेव्हा ती एकत्व शक्ती निर्माण करण्यासाठी समाजाचा घटक स्वतःला समजा, सामाजिक बंधुभाव जपा, असं समर्थांनी शिकवलं. त्यानंतर राष्ट्रधर्म आहे. राष्ट्रात आपण राहतो, राष्ट्र आपलं परिपालन करते. राष्ट्रीयता जपण्यासाठी आपल्याला राष्ट्रधर्म म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी जे जे काही हिताचं आहे ते करणं आवश्यक आहे. राष्ट्रविरोधी कार्य आपण करू नये. राष्ट्राला जे उन्नतीकारक आहे ते सगळे कर्म आपण केले पाहिजे. त्यासाठी आपल्याला कष्ट भोगावे लागले तरी चालतील, काही अभावमय जीवन जगावं लागलं तरी चालेल, पण राष्ट्र आपलं पुढे गेलं पाहिजे. सावरकरांनी आपल्याला म्हटलं होतं की तुझं साठी मरण ते जनन. राष्ट्रासाठी जर आपल्याला समर्पण करावं लागलं तर ते समर्पण आपल्याला पुनर्जन्म देण्यासारखं पवित्र आहे. या भावनेने आपल्याला राष्ट्रकार्य करायचं आहे. हा आपला राष्ट्रधर्म आहे. असे आणि पुढचा आहे देवधर्म. तो देवधर्म म्हणजे काय? तर
इतक्या उपासनेत आपण पाहिलं. आणि हा देवधर्म म्हणजे राष्ट्राला देव समजून राष्ट्राची उपासना करा. राष्ट्रभूमी, राष्ट्रमाता यांच्याशी एकनिष्ठ राहा, बुद्धिनिष्ठ राहा, कर्तव्यनिष्ठ राहा, म्हणजे तुम्ही धर्मनिष्ठ होता. या सगळ्या निष्ठा राष्ट्राला समर्पित करा, म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. राष्ट्रनिष्ठ जर राहिले तर राष्ट्रभक्त आपोआप होतात. समर्थांना असे राष्ट्रभक्तच निर्माण करायचे होते, कारण देशावर परकीयांचं संकट होतं. त्या संकटातून राष्ट्राला मुक्त करायचं होतं आणि राष्ट्र सांभाळू शकणारा एक शिवबा त्यांना घडवायचा होता. त्या शिवबाला सहकार्य करणारे अनेक मावळे त्यांना घडवायचे होते. त्यासाठी त्यांनी हे सगळे धर्म सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितली देशोपासना. देशाची सुद्धा उपासना करा, म्हणजे देशाच्या प्रत्येक प्रांताप्रती, प्रत्येक व्यक्तीप्रती आणि प्रत्येक कार्याप्रती समर्पित भावनेने, आदराने, प्रेमाने आणि अतिशय नम्रपणे समर्पित राहा. ही आपली देशाची उपासना आहे. देशावर जर कोणी काही वाईट नजर किंवा वाईट पद्धतीने कोणी देशाला आपल्या वाकवण्याचं, नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याशी लढा, संघर्ष करा आणि आपला देश वाचवा. स्वसंरक्षण तर आपण करतोच, पण समाज रक्षणही करायचंय आणि देश रक्षणही करायचंय. केवळ सैनिक देश रक्षण नाही करत, आपण सगळे देशाचे सैनिक आहोत अशी भावना निर्माण करा आणि देश रक्षणासाठी कटिबद्ध राहा, असं समर्थांचं शिकवणं होतं. त्यानंतर त्यांनी सांगितली होती आपल्याला शेवटची मनोपासना. आपल्या मनाची उपासना करा, म्हणजे मनाचं जतन करा, मन जोपासा, मनाला भटकू देऊ नका. आपण म्हणतो ना की मतिभ्रष्ट झाली, हे मतिभ्रष्ट होऊ देऊ नका. लोभात पडू नका, मोहात पडू नका आणि सगळं जे काय आहे सद्विचार, जे जे सत्य आहे, जे जे सत्व आहे ते स्वीकारा आणि त्यासोबत स्वतःचा उद्धार करा. असे समर्थांनी आपल्याला अनेक उपासना मार्ग सांगितले. आपल्याला व्यक्तित्व, व्यक्तिमत्व आणि राष्ट्र निर्माणीची शिकवण दिली. त्यासाठी समर्थांचे आपण सगळे आभारी आहोत आणि त्यांची शिकवण आपण आजही अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून समर्थांना मी वंदन करते. उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करते आणि धन्यवाद देते. ताई, आज आपण दासबोधातील शिकवण इतक्या सहज सुंदर शब्दात सांगितली. आपले मनापासून धन्यवाद. आपल्या या विवेचनाचे आम्हाला नवी दिशा, प्रेरणा मिळाली. आम्ही आपले ऋणी आहोत. आपण पुन्हा पुन्हा यावे ही विनंती. धन्यवाद. ताई, खूप सुंदर. थोडं संक्षिप्त केलं मी. हो, बरोबर. आम्हाला अजून ऐकायला आवडलं असतं, पण तरी पण खूपच छान झालं. अयोध्येतून आपल्याला ऐकते. ऋताताई आहेत ना, त्या अयोध्येला आहेत आणि तिथून त्यांनी तुमचं सगळं हे ऐकलेलं आहे. त्या तिथून बोलतात आहे, पण तिथे नेट नसल्यामुळे त्या ऐकून मध्ये कट होतोय आवाज. अच्छा, म्हटलं दिलगिरी व्यक्त करते, थोडासा आपल्याला त्रास झाला ताई, त्याच्यासाठी क्षमस्व. नाही त्रास नाही, उलट होते शरयू मातेच्या किनाऱ्यावर बसून. खूप छान बोललात ताई, नेहमी सारखंच. खरं तर ताई खूप व्यस्त होते यावेळेला. व्यस्तही होते आणि थोडस मला असं वाटत होतं की खूप सांगावं, पण मी समर्थांचे जे शब्द लिहिले होते ते बाजूला ठेवले ना आपले विचार मांडले. हरकत नाही ताई, पुढच्या वेळेला जरूर यावं, अवश्य यावं ही विनंती करते आणि झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागते. खूप खूप धन्यवाद. आपण लवकरच भेटूया. मी जॉईन नाही झाले लवकर. हो चालेल, परत या ताई. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ठीक.